मित्रांनो, तुम्ही आज आपल्या या व्हिडिओमध्ये बघतात बैलगाडा संघटनेचे मुख्य प्रवक्ता म्हणून ज्या माणसाची निवड झाली, असं मथुर बैलाचे एक आदरणीय गाडा मालक म्हणून ज्याची ओळख आहे राहुलभाई पाटील, आज ब्रह्मदादा पैलवान यांच्या मैदानाला भेट देण्यासाठी आलेत. आणि बरेच जणांचे म्हणजे सकाळपासून व्हिडिओ पाहिलेत, तर मथुर का ना आला अशी माझी सर्वांची चर्चा आहे. खरं तर आता तुम्ही प्रवक्ता म्हणून एक पद बोलले, त्या पदापेक्षा एक मथुर म्हणून तो सगळ्यात मोठा पद आहे माझ्यासाठी आणि सगळ्यात मोठी ओळख आहे. त्याच्यामुळे मी कुठेतरी हा पद संघटनेच्या माध्यमातून मला दिलेला आहे. खरं तर मला या कोणत्या पदावर यायचं नव्हतं. मथुरनी अखंड महाराष्ट्र देशभरात दिलेली ओळख हे पद आहे. त्याच्यामुळं हा संघटनेच्या माध्यमातून कुठेतरी चांगलं कार्य करण्यासाठी पद दिलेलं आहे. त्या पदाचा चांगला वापर करण्यासाठी, जेणेकरून या बैलगाडा क्षेत्राला चांगलं वळण लागेल, चांगलं आपल्याकडून काहीतरी लागेल, त्यासाठी आपण हा दिलेला पद प्रामाणिकपणे स्वीकारलेला आहे. फक्त हा पद माझ्यासाठी 1 वर्ष राहणार आहे. एक त्यांनी प्रेमापोटी दिलेला आहे आणि तो प्रेमापोटी मी स्वीकारलेला आहे. दुसरी गोष्ट, मथुर हा आपला या मैदानात यायचं कारण असं आहे का नाही आला म्हणजे परवाचा मैदान आहे जो मराठवाड्यामध्ये, तिथे जे मराठवाड्यामध्ये माझे फॅन फॅमिली कुटुंब आहे, त्या परिसरामध्ये कधी मथुर पळाला नव्हता. पण खरं तर त्या परिसरामध्ये सर्वप्रथम मथुर जातोय आणि त्या मैदानामध्ये पळतोय. मी माझे भाग्य समजतोय. अखंड महाराष्ट्रभर देशभरात याच्या आधी पण बोललो होतो, जेवढ्या कानेकोपऱ्यात या देशातले जिथे जिथे मला पळता येईल, तिथे तिथे शक्य होईल, तिथे तिथे मी जात राहील आणि मथुरला पळवत राहील. आणि जी माझी फॅन फॅमिली कुटुंब आहे, त्या सगळ्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी प्रत्येक राज्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये जात राहील. बरोबर. आता आज ब्रह्मदादांचं मैदान आहे आणि बघा, आपली अखंड मुंबईची संघटना असेल किंवा महाराष्ट्राची संघटना, सर्व पदाधिकारी किंवा सर्व मित्र परिवार एकत्र आले. ब्रह्माजी माझा भाऊ आहे. या भावाच्या नात्याने काल रात्री नाशिक वरनं एलियनला भरला. खरं तर मथुर तिकडे आहे, मोठा भाऊ तिकडे आहे, म्हणून या दोस्ती खात्री एलियनला रात्री आणला इथे आणि आता शर्यतीसाठी सज्ज केला. खरं तर जे पण चाललंय ते प्रेमापोटी आणि दोस्तीसाठी आणि फॅन फॅमिली कुटुंबासाठी, असं त्यांना वाटायला नको. अखंड महाराष्ट्रभर, अखंड मुंबई, जेवढी मुंबईतील ठाणा, रायगड, पालघर संघटनेच्या माध्यमातून सगळे बैलगाडा मालक, चालक, जाकी सगळे आलेले तिथे. तर मी सुद्धा आलो पाहिजे म्हणून मी एलियनला आणला आणि एकदम मैत्रीपूर्वक आता शर्यत आहे आणि शर्यत मैत्रीपूर्वक होणार आहे. बरोबर आहे. आता आल्यानंतर तुम्हाला कुठल्याही कानेकोपऱ्यामध्ये जा, जसं फॅन्स तुमचे आहेत किंवा ते चाहता वर्ग आहे, ते आजूबाजूला येतात आणि तुम्ही कोणालाही नाकारताना फोटो सुद्धा काढून देतात किंवा आजूबाजूला भेट सुद्धा घेतात त्यांच्या. आता इथं सुद्धा किती लोक आहेत बघा, काय बोलाल? काय त्यांचा प्रेम आहे, त्यांचा आशीर्वाद आहे, त्यांच्या प्रेमापोटी, आशीर्वादापोटी सर्व चाललेलं आहे. आणि जे फॅन फॅमिलीला दिलेला जो आशीर्वाद आहे, प्रेम आहे, ते कधी विसरू शकत नाही. खरं तर माझा मित्र आता पाठीमागच्या मैदानामध्ये गुळात पात्र झाला होता, 2 नंबरचा मानकरी लासुरण्याचे बबन दादा, माझे आजोबा. खरं तर बाबा पण आल्यात, मी शोधतोय कधीपासून. हा, आल्यात, नंतर भेटतो बाबांना पण. खरं तर मुंबईमधील जी संघटना आहे आपली, त्या संघटनेचे अध्यक्ष संदीप भाई माई असेल, पूर्ण टीम असेल, माझ्या विनंतीला मान सन्मान ठेवून इथे या मैदानाला सगळे आले. याच्या आधी भरपूर सारे 50% मुंबईवाले आले नव्हते. कुठेतरी वादविवाद, बाकीच्या गोष्टी चालल्या होत्या, पण आता एकदम सुरळीत प्रेमापोटी घाटावरची मंडळी आणि मुंबईची मंडळी एकत्र राहून भाऊ भाऊ म्हणून आज या बैलगाडा क्षेत्रामध्ये एकत्र येऊन आज या मैदानाची एकदम मोठी अशी, एकदम 26 जानेवारीला जशी स्पर्धा असते तशी मुंबईमधली स्पर्धा म्हणून आज इथे घाटावरती सगळ्यात मोठी स्पर्धा मी माझ्या डोळ्यासमोर बघितली. आता एक जबाबदारी म्हणजे एक पद मिळालं आहे तुम्हाला प्रवक्ता मनुष्य, आणि कुठेतरी त्याच्यावर मला वाटतं तुम्ही खरोखर उभे सुद्धा राहणार आणि चांगली कामगिरी सुद्धा करताना दिसणार. काय बोला? कामगिरी तर आधीपासून करत आलोय. पदाचं काही एवढं मला हे नव्हतं वाटत, पण कधीतरी जे संघटनेच्या माध्यमातून सगळे पदाधिकारी असतात, कुठेतरी 2 वर्षापासून हा पद स्थगित होता, जिथून संघटना स्थापन झाली. बैलगाडा क्षेत्र बंद पडला होता. बंदीच्या काळानंतर जेव्हा संघटना आपली स्थापन झाली, पण हा पद कोणावर जिम्मेदारी द्यायची, वापस तो पद स्थगित करून ठेवला होता. कशासाठी ठेवला होता? एखादा मेंबर त्याला ऐक नव्हता का? त्यासाठी संदीप भाईंनी मला सांगितलं, भाई आम्ही 2 वर्ष हा पद कोणाला दिला नाही, हा तुझ्यासाठी राखीव ठेवलेला आहे, आमचा सन्मान म्हणून हा पद तू स्वीकारावा. मग हा कुठेतरी सगळ्यांच्या आशीर्वादाने, मुंबईकरांच्या, ठाणा, रायगड, पालघर कमिटीच्या माध्यमातून त्यांच्या आशीर्वादाने हा पद स्वीकारला आणि या 1 वर्षामध्ये चांगली कामगिरी करत राहील. लोकांच्या न्याय निवारा या बैलगाडा क्षेत्रामध्ये, गोरगरीब बैलगाडा मालकांना त्यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून, माझा नंदी त्यांच्या सोबत पळून
पुढे त्यांचा आशीर्वाद मिळवेल, त्यांचा प्रेम मिळवेल. आणि जास्त काही बोलत नाही भाऊ, आता मला जायचं मांडायला. जय श्रीराम, जय शिवराय. तर आता चला थोडक्यात आता राहुलभाईंशी बोललो आणि कुठेतरी त्यांनी सांगितलं की आता एलियनला पण सोडायचे, एलियनची पण शर्यत तुम्हाला थोड्या वेळामध्ये पाहायला मिळेल. जर 100% आपण गुलाल झाला तर राहुल दादांची अजून एकदा मुलाखत घेऊ. त्यानंतर बाबन दादा आहे ते सुद्धा त्याला सुद्धा भेटायचं आहे राहुल दादांना. तर बघूया थोडेसे अपडेट, ही थोडक्यात छोटीशी मुलाखत घेतली. आणि बघा शब्दाला जागणारा एक गाडा मालक म्हणून त्यांची ओळख आहे. जसं पश्चिम महाराष्ट्र आणि अखंड महाराष्ट्र मथुरने गाजवलंय, जसं मराठवाडाच राहिला होता. आणि कुठेतरी त्या शब्दासाठी आज मथुर मराठवाडा, त्यासाठी मथुर गेलाय मराठवाड्याला. आणि उद्या मला वाटतं उद्या नाही परवाच तो मैदान होतोय मंगळवारी 18 तारखेला. आणि तिथं सुद्धा मथुरला खूप सारा प्रेम मिळेल. नाशिककर असतील, मराठवाडा असतील, पश्चिम महाराष्ट्र, राहुलभाईचे जे चाहता वर्ग आहे सर्वांना विनंती आहे, राहुलभाईंना एक चांगली पदवी मिळालेली आहे, म्हणजे पद मिळालेलं आहे की आपल्या मुंबई बैलगाडा संघटनेचे मुख्य प्रवक्ता म्हणून त्यांची एक आता कामगिरी राहणार आहे. तर जसा आधी तुम्ही सपोर्ट दिलेला आहे त्यांना याच्या पुढे पण असं सपोर्ट द्या. आणि चला काही चुकलं असेल तर माफ करा. राहुल दादांची बघूया पुन्हा आता एक मुलाखत घेण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद. तर मित्रांनो आता आपल्यासमोर पुन्हा राहुलभाई भेटलेले आहेत. एलियनचा गुलाल पण झालेला आहे आणि दादांचा काही मुद्दा आहे पण मांडतात. काय सांगाल? 1972 सालीपासून जो गणपती बाप्पाच्या निमित्ताने पारंपरिक जो मैदान आहे, जो शेतकऱ्याचा बैलगाडीचा जो जिव्हाळ्याचा खेळ आहे, त्या खेळाची सुरुवात यांच्या माध्यमातून झालेली आहे. तर येत्या पुढच्या महिन्यामध्ये 22 तारखेला जो गणपती बाप्पाच्या निमित्ताने, गणेश उत्सवाच्या निमित्ताने जो 22 तारखेला मैदान आहे, तिथे मी सुद्धा स्वतः येणार आहे. बाकीचे या दोन्ही मुलांचा, यांच्या टीमचा सगळ्यांचा ऐका होता का तुम्ही यावा, मथुर यावा. नक्की भाऊ गणपती बाप्पा घरी असले तर नक्कीच प्रयत्न करेल यायला, कारण की सगळे घरी येतात पाहुणे. तुम्ही सुद्धा पहिले अखंड महाराष्ट्राभर जेवढी फॅमिली कुटुंब आहे, माझ्या घरी 10 दिवस गणपती असतात. सगळ्यांनी गणपती बाप्पाचा, गणेशांचा आशीर्वाद घेण्यासाठी सगळ्यांनी या जेवण करायला या सगळ्यांनी. शेठनी सांगितलं जेवण करायला कंपनी गणपतीचा टायमाला. एलियनच्या गुलालाबद्दल काय बोलायचं आता तर शेवटला? अरे बाबा लय मोठा संघर्ष होता. काल रात्री दोस्ती यारी मध्ये आणला, इथे वाटलं नव्हतं का एलियन आज गुलाल करेल, पण ठीक आहे त्यांनी एक कपा गुलाल लावून मथुरची जागा भरून काढली या मैदानाला. चला शुभेच्छा तुम्हाला. बरं का बोल बाबा. राहुल पाटील आम्ही जुने जाणते ड्रायव्हर आहे लोक, आमचा मथुरवर आणखी प्रेमाचा प्रेम आहे आणि ती प्रेम करून आता उद्या जाता येणार बेळगावच्या मैदानामध्ये 22 तारखेला असं उत्कृष्टपणाने मैदान भरणार आहे. जनतेने आनंद लुटण्यासाठी यायचे, बाकी काय नाही. सरपंच भया या कुठे पुन्हा एकदा म्हणतो, गणपती बाप्पा 10 दिवस असतात आपल्या घरी. जेवढी मथुरची फॅमिली कुटुंब आहे, 10 दिवस गणपती, एक दिवस जेव्हा टाइम भेटेल 10 दिवसातून सगळ्यांनी जेवणाचा लाभ घेण्यासाठी आणि प्रसादाचा लाभ घेण्यासाठी आपल्या घरी यायचं आडवली नगरीमध्ये. आणि सगळ्यांना आमंत्रित करू. आजचा गुलाल हे सगळे आमचा मित्र परिवार आहे. समीर भैया, सरपंच, या अमरचा आमचा नवीन लग्न झाला आहे. अमर या पोरं सगळे फॅमिली कुटुंबाच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा गुलाल झाला या मैदानामध्ये. पुढारी मथुरची जागा पुन्हा एकदा भरून काढली एलियननी. चला आणि सोनू भावानी काल नाशिक मधून इथपर्यंत नंदी आणला आपला एलियन. खूप आभारी आहे त्यांचा, कारण की वेळेवर सगळ्या गोष्टींचं नियोजन नाही होत, पण वेळेवर आणून सुद्धा गुलाल घेऊन दिला ती सगळ्यात मोठी गोष्ट आहे. चला जय श्रीराम, जय शिवराय.